चला तर मग बघूया आपण प्रॅक्टिस सेट 12.1चा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे, काही समीकरण दिलेलं आहे आणि याला आपल्याला सोडवायचं आहे आणि त्यामध्ये जो काही व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलची किंमत आपल्याला काढायची आहे. जसं पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे 17p - 2 = 49. याचा आपल्याला काय करायचं आहे, या p ची व्हॅल्यू काढायची आहे, p ची किंमत काढायची. कशा प्रकारे काढणार विद्यार्थी मित्रांनो, खूप सोप्या पद्धतीने आपण या किमती काढणार आहोत. थोडं लक्ष देऊन काळजीपूर्वक बघायचं आहे. सर्वात पहिले काय करू तर जी व्हॅल्यू काढायची आहे त्यासोबत असलेला कोफिशियंट हा आपण एक साईडनं लिहून घेऊ. त्यानंतर हे जो -2 आहे हा -2 आपण काय करू तर बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या बाजूने पाठवून देऊ. म्हणजे आपण काय करून राहिलो, व्हेरिएबल एका बाजूने घेत आहे तर नंबर एका बाजूने घेणार आहोत. म्हणून मग 49, आता हा -2 आहे, बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या बाजूने गेला तर तो होते प्लस. म्हणून 17p = 49 + 2 म्हणजे किती तर 51. ज्या व्हेरिएबलची किंमत काढायची आहे तो व्हेरिएबल तसाच लिहायचा, दुसरी बाजू सुद्धा तशीच लिहायची. आणि आता हा 17p एक लक्षात घ्या की एक व्हेरिएबल आणि एक नंबर किंवा कोफिशियंट या दोघांच्या मधामध्ये कोणतं साईन असते तर नेहमी मल्टिप्लिकेशनचं साईन असते. ते मल्टिप्लिकेशनचं साईन असल्या कारणानं हा जो 17 आहे तर मल्टिप्लिकेशनच्या विरुद्ध काय होते तर डिवायडेशन होते. म्हणजेच हा 17 बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या बाजूने जेव्हा जाते तेव्हा तो डिवायडेशन मध्ये जाईल. तो समोर 17च्या टर्म मध्ये 51 येतात का तर हो येतात. 17 1 ज 17 आणि 73 ज 51. म्हणून p ची एक व्हॅल्यू मिळाली आपल्याला जी आहे 3 आणि हेच राहणार आहे आपल्या व्हेरिएबलची किंमत राहणार. त्याच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या नंबरचं एक्झाम्पल हे सुद्धा त्याच प्रकारे आहे. जसं आपण सुरुवातीला काय करणार आहोत, नंबर आपण एका बाजूने घेऊन जात असतो. म्हणून हा जो +7 आहे हा दुसऱ्या बाजूने गेला तर तो होईल -7 आणि 9 मधून 7 गेले तर हा ते 2 इकडची बाजू सुद्धा जशीच्या तशी खाली उतरवणार आहोत. व्हॅल्यू m ची काढायची आहे म्हणून m जसंच्या तसा आताच सांगितलं मी तुम्हाला, या दोन व्हेरिएबल आणि कोफिशियंट यांच्यामध्ये मल्टिप्लायचा साईन आहे. मल्टिप्लायच्या विरुद्ध होत असते डिवायडेशन. म्हणून हा 2 जाणार आहे डिवायडेशनला आणि 2 1 ज 2 आणि 2 1 ज 2 म्हणजेच m ची व्हॅल्यू किती आलेली आहे, m ची व्हॅल्यू मिळाली आहे आपल्याला 1. या प्रकारे तिसऱ्या नंबरचं एक्झाम्पल. तर थोडं हे जे गणित आहे यामध्ये हे प्रत्येक गणित हे वेगवेगळ्या पद्धतीचं आहे, थोडं समजून घ्यायचं आपल्याला. इथं बघितलं आपण तर 3x + 12 = 2x - 4. आता 3x आणि 2x जे काही आपल्याला टर्म दिसून राहिलं एक्सच्या त्या एका बाजूने आणायचे आणि नंबर एका बाजूने घेऊन जायचे. म्हणून मग मी कशा प्रकारे करतो तर 3x हा जो +2x आहे हा इकडच्या बाजूने आणला तर तो झाला -2x. हा -4 आपण जसंच्या तसाच ठेवू आणि हा +12 आहे हा तिकडच्या बाजूने घेऊन जाऊ तर तो होईल -12. समोर 3x - 2x म्हणजेच झाला 1x म्हणजेच झाला x आणि इकडं मायनस होतात प्लस. 12 + 4 झाले 16 आणि मोठा जो नंबर आहे त्याची साईन आपण त्या उत्तराला लावत असतो. म्हणजेच झाला -16 म्हणजेच x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला तर -16. चौथ्या नंबरचं एक एक्झाम्पल बघूया. चौथ्या नंबरच्या एक्झाम्पल मध्ये काय आहे तर एक बाहेर संख्या आहे आणि एक ब्रॅकेट आहे. यांचं आपल्याला काय करावं लागेल तर मल्टिप्लिकेशन करावं लागेल. कशा प्रकारे करणार आहोत आपण तर थोडं बघून घ्या की बाहेरच्या संख्येनं आतमधल्या असलेल्या संख्येला गुणाकार करावा लागतो. तर जसं इथं 5 बाहेर आहे x आतमध्ये आहे तर 5 गुणिले x म्हणजे 5 × x म्हणजेच झाले 5x -5 × 3 झाले 50. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूने सुद्धा 3 × x झाले 3x +3 × 2 झाले 6. आता आपण मागच्या प्रश्नामध्ये केलं होतं की व्हेरिएबल्सवाल्या टर्म्स एका बाजूनं आणि नंबर एका बाजूनं. त्याच प्रकारे इथं सुद्धा आपल्याला करायचं आहे. 5x जसंच्या तसं, हा जो 3x आहे हा +3x आहे हा इकडच्या बाजूने आला तर तो होत असते -3. त्याचबरोबर इकडचा 6 जसंच्या तसा, आता हा -15 आहे हा इकडच्या बाजूने जर गेला तर तो होणार आहे +15. त्यानंतर 5x मधून 3x गेले 2x राहते आणि 6 + 15 झाले 21. म्हणजेच x = 21/2. इथं या व्हॅल्यूला डिवाइड होत नाही किंवा तो डेसिमल पॉईंटमध्ये ज्याचा आन्सर येते त्यापेक्षा आपलं x ची व्हॅल्यू ही राहणार आहे 21/2. ही आपली फायनल आन्सर आहे. त्यानंतर एक पाचव्या नंबरचं एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. ते बघूया आपण की एक फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे, एक टर्म जी दिलेली आहे ती फ्रॅक्शनमध्ये दिलेली आहे आणि त्यानंतर काही नंबर्स दिलेले आहेत.
सर्वप्रथम आपण काय करणार आहोत की जो नंबर आहे तो नंबर एका बाजूने घेऊन जाऊ. जसं 9x/8 इज इक्वल टू 10 हा +1 आहे, हा दुसऱ्या बाजूने गेला तर तो होऊन जाईल -1. समोर 10 मधून 1 गेला राहते 9. आता या अपूर्णांकामध्ये थोडं आपण ऑब्झर्व केलं तर खाली 8 आहे आणि 8 जर असेल तर आपल्याला आपल्या एक्सची व्हॅल्यू मिळणार नाही, आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला सर्वात पहिले तर हा 8 आपल्याला इथनं हटवावा लागेल. मग तो कसा हटवणार आहोत आपण, तो 8 जो आहे तो डिनॉमिनेटरमध्ये किंवा भागाकारमध्ये. भागाकारच्या विरुद्ध काय होत असते तर गुणाकार होत असते, मल्टिप्लिकेशन होत असते. तर मग आपल्याला काय करावं लागेल की या 8ला मल्टिप्लाय करावं लागेल त्याच संख्येला. म्हणजेच मी लिहितो मल्टिप्लाय 8 मल्टिप्लाय बोथ साइड बाय 8 म्हणजे 9x/8 इंटू 8 इज इक्वल टू 9 इंटू 8. म्हणजे आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा 8 आणि हा 8 काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजेच राहिले काय तर 9x आणि 9 इंटू 8 म्हणजेच झाले 72. व्हॅल्यू काढायची आपल्याला एक्सची, म्हणून x जसेच्या तसे हा जो 9 आहे हा इथं मल्टिप्लायमध्ये आहे, हा जर दुसऱ्या बाजूने गेला तर तो जात असते डिवायडेशनमध्ये. आणि 9च्या टेबलमध्ये 72 किती नंबरवर येतात किंवा कितीवर डिवाइड होते तर ते 8 नंबरवर होते. म्हणून आपल्या एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे तर एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 8. ठीक आहे. चला तर मग आपण आता 6व्या नंबरचा प्रश्न बघूया. 6व्या नंबरच्या प्रश्नामध्ये बघा काय आहे तर दोन्हीही अपूर्णांक आहेत आणि दोन्ही अपूर्णांकांच्या खाली वेगवेगळ्या प्रकारचे नंबर आलेले. त्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय करावं लागेल, एकदम सोपी मेथड आपण इथे यूज करणार आहोत. इथं काय करू आपण, हा 7 आणि 3 या दोघांचं मल्टिप्लिकेशन ते होते 21. म्हणून आपण काय करणार आहोत की हे दोघं जण भागाकार असल्या कारणानं, भागाकारमध्ये असल्या कारणानं आपण त्याच्या विरुद्ध संख्यांचा ऍक्शन करणार आहोत, म्हणजे गुणाकारमध्ये ऍक्शन करणार आहोत. ते किती करणार आहोत, 7 इंटू 3 होते 21. म्हणून आपण मल्टिप्लाय करणारा या पूर्ण समीकरणाला मल्टिप्लाय बोथ साइड बाय 21 म्हणजेच ते इक्वेशन या प्रकारे तयार होईल. या प्रकारे तयार होईल. मग आता इथं काय होणार आहे, 7 1 जा 7 आणि 7 3 जा 21, त्याच सोबत 3 1 जा 3 आणि 3 7 जा 21. म्हणजे आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळत आहे. ते कोणतं तर 3 इंटू वाय म्हणजेच झाले 3y प्लस ही जी काही संख्या आहे ही आपण ब्रॅकेटमध्ये टाकून देऊ आणि हा मल्टिप्लायला 7 राहणार आहे. त्याचसोबत 21 2 जा 42. समोर विद्यार्थी मित्रांनो समोर सॉल्व्ह करू. याला 7 न मल्टिप्लाय करायचं आहे या पूर्ण ब्रॅकेटला, तर 7y म्हणजे 7 इंटू वाय म्हणजेच झाला 7y मायनस 7 इंटू 4. 7 इंटू 4 जर केले तर ते होतात 28 इज इक्वल टू 42. चला ब्रॅकेट ओपन करूया. म्हणजे आपल्याला एक व्हॅल्यू मिळाली. आता नंबर एका इकडा आणि संख्या एका इकडे, तर 3y प्लस 7y म्हणजेच झाले 10y इज इक्वल टू 42. आपण जसेच ठेवले, हा -28 आपण तिकडे नेले तर ते झाले +28. त्यानंतर 10y इज इक्वल टू 42 प्लस 28 जर केले आपण तर ते होतात 70. आता y ची व्हॅल्यू काढायची आहे, y तसंच ठेवूया. 70 डिवाइड बाय 10 म्हणजेच y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, ती मिळाली आहे 7. याच प्रकारे 7व्या नंबरचा एक प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. 7व्या नंबरचा प्रॉब्लेम जे आहे 13x - 5 इज इक्वल टू 3/2. या प्रकारचं 7व्या नंबरचा प्रॉब्लेम. या प्रॉब्लेममध्ये सुद्धा काय आहे तर एक अपूर्णांक दिसत आहे आपल्याला, एक फ्रॅक्शन दिसून राहिला आणि त्यामध्ये डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे. आपण काय करू तर हा डिवायडेशनमध्ये 2 असल्या कारणानं आपण पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय 2 करू. म्हणजेच आपण लिहू इथे मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2. मग कशा प्रकारे होईल आपलं एक्झाम्पल, 2 - 5 इंटू 2 आणि 3/2 इंटू 2. म्हणजेच हा जो डिनॉमिनेटर मधला 2 आहे हा कॅन्सल होऊन जाईल आणि समोरचं इक्वेशन राहणार आहे 2 इंटू 13
झाले 26x 5 इंटू 2 झालं 10 आणि इज इक्वल टू 3 जसच्या तसा. -10 आहे तर हे -10 आपण दुसऱ्या बाजूने पाठवले तर ते होतील +10. म्हणजे 3 आणि 10 झाले 13 आणि 26 जसेच्या तसा. x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला तर x इज इक्वल टू 13/26. आता इथं डिवायडेशन करू. 13 1 जा 13, 13 2 जा 26. म्हणजेच x ची आपल्याला एक किंमत मिळालेली आहे जी आहे आपली x इज इक्वल टू 1/2. याच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 8वा 9वा गणित पण सुद्धा. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण 8वा गणित बघूया. तर 8व्या गणितामध्ये एक बाहेर संख्या आहे आणि एक ब्रॅकेट आहे, त्यामध्ये आपण त्यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत. तर 3 इंटू वाय झाले 3y प्लस 8 इंटू 3 टोटल 24 इज इक्वल टू 10चं मल्टिप्लिकेशन y सोबत म्हणजेच होईल 10y मायनस 10 इंटू 4 म्हणजेच झाले 40 प्लस. आता आपण काय करतो थोडं समोर सॉल्व करूया. 3y प्लस 24 इज इक्वल टू 10y मायनस प्लस मायनस होते, हे 40 मधून जर 8 गेले तर आन्सर येणार आहे -32. आता नंबर एका साईडनं घेऊया आणि व्हेरिएबल एका साईडनं घेऊया. हा 10y आहे, हा प्लस 10y आहे, हा इकडच्या बाजूनं घेऊन येऊ तर तो होईल -10y सोबतच -32 तसेच हा जो प्लस 24 आहे हा आपण तिकडे घेऊन जाणार आहोत, ते होणार आहे -24. त्यानंतर 3y मायनस 10y, 3y मधून 10y गेले ते राहतात -7y मायनस मायनस प्लस झाले आणि 32 आणि 24 यांची बेरीज करावं लागेल आणि ते होतील 56. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह y ची व्हॅल्यू काढायची. आता इथं बघा मायनस मायनस दोन्ही बाजूला आहेत म्हणून ते झाले प्लस. y ची व्हॅल्यू काढायची आहे तर 56 डिवाइड बाय 7 आणि y ची व्हॅल्यू काढताना 7नं जर आपण 56ला डिवाइड केलं तर ते आन्सर येईल 8 मध्ये. 7 1 जा 7 आणि 7 8 जा 56. म्हणजेच आपली y ची व्हॅल्यू किती आलेली आहे तर y ची व्हॅल्यू आलेली आहे 8. त्यासोबत 9th नंबरचा प्रॉब्लेम थोडं जर बघितला आपण तर दोन्हीही फ्रॅक्शनमध्ये आहे. अशा प्रॉब्लेममध्ये काय करायचं तर अशा प्रॉब्लेममध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागतं. 7चं मल्टिप्लिकेशन वरच्या संख्येसोबत 7 मल्टिप्लाय x मायनस 9 इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय x मायनस 4. 7 1 जा 7 होतील आणि 9 7 जा 63. 5x जा 5x आणि 5 5 जा 25. चला तर मग व्हेरिएबल एका साईडनं नंबर एका साईडनं आणूया. 7x मायनस 5x मायनस 25 प्लस 63. 7x मधून 5x गेले तर ते उरतात 2x आणि मायनस प्लस मायनस आणि 63 मधून जर 25 गेले तर किती राहतील तर मग मायनस प्लस मायनस होते आणि 25 मधून 38 गेले 63 गेले तर 38 राहतात. मग x इज इक्वल टू 38 डिवाइड बाय 2 आणि x इज इक्वल टू 18 म्हणजे x ची व्हॅल्यू मिळाली ते आपल्याला ती मिळाली 18. त्याच नंतर 10व्या नंबरचं एक एक्झाम्पल आहे. या प्रॅक्टिस सेटमध्ये सगळेचे सगळे एक्झाम्पल हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर 10व्या नंबरचं एक एक्झाम्पल बघूया आपण. यामध्ये y मायनस 4/3 प्लस 3y इज इक्वल टू 4. यामध्ये आपल्याला y ची व्हॅल्यू काढावं लागेल. आता या एक्झाम्पलमध्ये बघा डिनॉमिनेटरमध्ये 3 आहे. मग 3 जर डिनॉमिनेटरमध्ये आहे किंवा भागाकारमध्ये आहे आपल्याला त्याला कॅन्सल करावं लागेल. तर आपण या अगोदर सुद्धा काय केलं होतं तर आपण मल्टिप्लाय केलं होतं पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला आणि त्या संख्येनं मल्टिप्लाय बोथ साइड बाय 3. मल्टिप्लाय जर केलं तर ते नवीन इक्वेशन मिळेल आपल्याला y मायनस 4/3 इंटू 3 प्लस 3y इंटू 3 इज इक्वल टू 4 इंटू 3. आता काय करणार आहोत आपण ते 3 आणि 3 कॅन्सल होतील म्हणजेच काय राहिलं y मायनस 4 प्लस 3 जा 9 होतात आणि y असल्या कारणानं y इज इक्वल टू 4 3 जा 12. समोर आता आपण काय करणार आहोत नंबर एका बाजूने नेऊ आणि व्हेरिएबल एका बाजूने ठेवू. हा y व्हेरिएबल असल्या कारणाने हा y जसाच्या तसा प्लस 9y इज इक्वल टू हा -4 आहे हा तिकडच्या बाजूने जाईल तर तो +4 होईल. म्हणजेच
12+4 समोर या वायच्या समोर कोणत्याच प्रकारचा कोफिशियंट नसतो, तर तिथं 1 असते आणि 1 + 9y म्हणजेच 10y इज इक्वल टू 12+4 म्हणजे झाले 16. समोर y इज इक्वल टू 16/10 म्हणजेच y इज इक्वल टू, आता या आन्सरला आपण डिवाइड करूया तर 2 न 10ला 5 नंबरवर डिवाइड होते आणि 2 न 16ला 8 नंबरवर डिवाइड होते, म्हणजेच आपला आन्सर राहणार आहे y इज इक्वल टू 8/5 हे आपला आन्सर झाला. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो एक शेवटचा प्रश्न बघूया या प्रॅक्टिस सेटमधला. एक जो प्रश्न दिसून राहिला हा पाहायला खूप कठीण वाटत आहे पण खूप सोपा प्रश्न आहे. जसं की आता या प्रश्नामध्ये बघा की b+1 b+2/4 इज इक्वल टू 21 अशा प्रकारचा प्रश्न दिसून राहिला. सर्वात पहिले काय करू आपण, तर वर असलेले ब्रॅकेट हे सर्वचे सर्व ओपन करून देऊ आणि ते पूर्ण इक्वेशन जसंच्या तसं लिहून टाकू. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आतापर्यंत जो डिनॉमिनेटर होता, भागाकारमध्ये जी संख्या होती त्या संख्येनं आपण त्या पूर्णच्या पूर्ण समीकरणाला गुणाकार केलेला आहे. म्हणजेच आपण इथं काय करणार आहोत, b+1 प्लस, ठीक आहे, एक लाईन जर लिहिली तर फारच चांगलं. इथे लिहू आपण मल्टिप्लाय बोथ साइड बाय 4. मग काय होईल, b+1 b+2/4 इंटू 4 इज इक्वल टू 21 इंटू 4 म्हणजे हा 4 आणि हा 4 कॅन्सल झाला. समोर आता या इक्वेशनमध्ये बी किती आहेत ते मोजून घेऊ, 1 2 3 म्हणजेच झाले 3b प्लस 1 + 2 म्हणजेच झाला 3 आणि 21 इंटू जर 4 केले तर ते होतात 84. म्हणजे अशा प्रकारचं एक इक्वेशन आपल्याला त्यामधनं मिळालेलं आहे. आता नंबर एका साईडनं पाठवून देऊ, 3b जसाच्या तसाच लिहून घेऊ. हा +3 आहे तो तिकडच्या बाजूने जर गेला तर तो होऊन जाईल -3. समोर 3b इज इक्वल टू 84 मधून जर 3 गेले तर ते राहतात 81. त्याच समोर जर सॉल्व केलं तर b इज इक्वल टू 81/3 जर केलं b इज इक्वल टू आन्सर मिळेल आपल्याला 27. ठीक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्ण 12.1 हे प्रॅक्टिस सेट सॉल्व केलेला आहे. काही प्रॉब्लेम जर असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आपण त्यामध्ये सुद्धा ते पण प्रॉब्लेम तुमचे सॉल्व करून देऊ.